शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मरीन ड्राइव्ह आणि बारामती पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर रोहित पवार हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। राज ठाकरेंसोबत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे। अजित पवारांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या अशी विनंती देखील राज ठाकरेंना केल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। तर राज ठाकरेंच्या भेटीनंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। तर या प्रकरणी रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आज सुरुवातीला त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या अपघातासंदर्भात तपासासंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती राज ठाकरेंसमोर मांडली आणि त्यांनी सहकार्य करावं, पाठिंबा द्यावं अशी मागणीही केली आहे। दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला। आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली। त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला। त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो। दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू। सगळे रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री हे फार मोठे नेते त्या ठिकाणी असतात आणि देशामध्ये सुद्धा त्यांचीच सरकार असल्यामुळे आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।